महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाचे काही रुग्ण आढळून आलेत। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 3 रुग्ण सापडलेत। त्यापैकी एका रुग्णावर घरीच उपचार करण्यात आले तर 2 रुग्ण एका खासगी रुग्णालयात उपचार घेतायत। घरात उपचार घेतलेला रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून उर्वरित दोघांची प्रकृती स्थिर आहे। कोरोना प्रतिबंधक लसीकरणानंतर नागरिकांमध्ये चांगली प्रतिकार शक्ती तयार झाली आहे। सध्याचा कोरोना घातक नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जाऊ नये असं आवाहन महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी केलंय। हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड नंतर पुन्हा एकदा भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत। सध्या भारतात कोरोना बाधित 257 रुग्ण आहेत। कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे 3 रुग्ण आढळून आलेत। कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरातील एका 82 वर्षाच्या व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय। त्या व्यक्तीवर घरीच उपचार करण्यात आले असून तो रुग्ण आता ठणठणीत बरा झालाय। तर शाहूवाडी तालुक्यातील एक आणि पुणे जिल्ह्यातील धायरी इथून कोल्हापुरात आलेल्या एका महिलेवर कदमवाडी परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दोन्ही महिला 17 मे रोजी दवाखान्यात दाखल झाल्या आहेत। त्यांचीही प्रकृती स्थिर असल्याचं महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रकाश पावरा यांनी सांगितलं। कोरोना लसीकरणानंतर नागरिकांमध्ये चांगली प्रतिकार शक्ती तयार झाली आहे, त्यामुळे कोरोनासाठी आता विशिष्ट उपचाराची गरज लागत नाही। नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन डॉक्टर पावरा यांनी केलंय। मागील 2-3 वर्षाचा अनुभव पाहता आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये रोगप्रतिकारशक्ती कोविडच्या विरुद्ध तयार झालेली आहे। त्यामुळे कोविड हा आजार आता एक सर्वसामान्य सर्दी ताप खोकलासारखाच आहे। त्यासाठी विशेष काळजी करण्याचे काहीही कारण नाही आहे। सर्दी ताप खोकला या वातावरणामध्ये होतोय आणि लोकांना काही शंका असेल तर त्यांनी जवळच्या नागरी आरोग्य केंद्रामध्ये जाऊन तपासणी करून घ्यावी, उपचार घ्यावेत। याच्यासाठी विशेष घाबरण्याची काहीही आवश्यकता नाही आहे। विशेष उपचाराचीही काही गरज नाही आहे। जो रुग्ण होता तो 83 वर्षाचा होता, त्याला आपण ॲडमिटही केलेलं नाही आहे। घरच्या उपचारामध्ये तो बरा झालेला आहे आणि त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाही। सर्दी, ताप आणि खोकला यासारखी लक्षणं पावसाळ्याच्या सुरुवातीला अनेकांमध्ये आढळतात, पण सध्या तरी कोणतंही भीतीचं कारण नाही। नागरिकांनी कोरोना संबंधी कोणत्याही चर्चा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन डॉक्टर पावरा यांनी केलंय।